विद्रुपीकरण करण्याचं काम, किनारा कसा विद्रूप होईल यावरच सरकारने भर दिला आहे का? किनाराच गायब झाल्याचे चिन्ह या संरक्षण भिंतीमुळे दिसत आहे। केरी बीच हो लोकांमदी बरोच फामाद आशिल्लो, मात सध्या हाची स्थिती पळयल्यार तो दुर्व्यवस्थेन आसा। हांगा संरक्षण भिंत बांधपाक सुरवात केल्ल्यान पुराय दर्यादेगेचें दृश्य बदलला। त्याच प्रमाण खंय तरी हे काम करतना स्थायिक पंचायत, चॅक ओनर्स आनी स्थायिकांक विश्वासान घेनासतना कांय प्रमाणात काम केल्ले अशें मत लोकांनी उक्तायलां। सुमार 17 कोटी खर्च करून ही संरक्षण भिंत उबारता, मात हाका लागून चॅक ओनर्स आजून आपलो वेवसाय बऱ्या रित्या करतले म्हण वाटूच पळयत उरल्या। तशेंच हे काम एकदम कासवाच्या गतीन सुरू आशिल्ल्याचेय लोक म्हणटात। त्या भायर हांगा आशिल्लें आजोबा मंदिर खंय तरी धोकादायक स्थितीन आसा, देखून हे भिंत बांधपाचें काम बेगीनच्या बेगीन करचें म्हण लोक मागतात। सध्या आम्ही केरी या समुद्र किनारी भागात आहोत आणि या समुद्र किनाऱ्याची जी विल्हेवाट लावण्याचं काम केलेलं आहे ते काम सरकारनं केल्याचे काही नागरिकांचं मत आहे। हा केरी समुद्र किनारा म्हटल्यानंतर या किनाऱ्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात सुरूची बाग होती, सुरूची झाडी होती। त्यामुळे चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, अनेक अभिनेत्या अभिनेत्र्या या ठिकाणी येऊन चित्रीकरण करायचे, चित्रपट तयार करायचे। परंतु आजचा किनारा जर आपण लक्षात घेतला तर किनाऱ्याची कशी दुरावस्था झालेली आहे। किनाराच गायब झाल्याचे चिन्ह या संरक्षण भिंतीमुळे दिसत आहे। ही संरक्षण भिंत जलसिंचन खात्याअंतर्गत केंद्र सरकारच्या निधीमधून उभारली जाते, परंतु ज्यावेळी संरक्षण भिंत उभारत असताना स्थानिक जे सॅग व्यावसायिक आहेत, स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक पंचायत आहे, त्यांना विश्वासात न घेता काही प्रमाणात हे काम करत असताना विद्रुपीकरण करण्याचं काम, किनारा कसा विद्रूप होईल यावरच सरकारने भर दिला आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या किनाऱ्यामुळे काही प्रमाणात सुरूची झाडांची जी विल्हेवाट लागत होती किंवा पडझड होती ती थांबली असली तर किनारा मात्र त्या संरक्षण भिंतीमुळे वाचला नसल्याचं चित्र दिसून येत आहे। आता या उर्वरित संरक्षण भिंतीवर 17 कोटीपेक्षा जास्त खर्च करून टेट्रापॉड यांचा वापर करून या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। सॅग व्यावसायिकही आपली सॅग कधी घालणार, व्यवसाय सुरू, रेस्टॉरंट कधी करणार या प्रतीक्षेत आहे। गेल्या वर्षी या संरक्षण भिंतीच्या उर्वरित जे काम होते, संरक्षण भिंतीचं काम, ते जलसिंचन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, स्थानिक आमदार जीत आरोलकर, सरपंच, नागरिकांच्या उपस्थितीत झाले होते। त्यावेळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी हा व्यवसाय, सॅग व्यवसाय सुरू करण्यात येईल, तो पूर्वी ही संरक्षण भिंत उभारण्यात येईल असं म्हटलं होतं। परंतु आज या संरक्षण भिंतीची जर नजर मारली तर काम कासव गतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। ज्या पुढे संरक्षण भिंत उभारण्याची गरज होती त्या ठिकाणी आपले आजोबा हे पवित्र असं मंदिर आहे, त्या मंदिरालाही भविष्यात जर त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारली गेली नाही तर त्या मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो। त्या नजरेतून आता सरकारने काम करण्याची गरज आहे। किनाऱ्याला संरक्षण खरोखरच या संरक्षण भिंतीमुळे मिळणार की विद्रूप होणार? पूर्वी या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात देशी विदेशी पर्यटक यायचे आणि किनाऱ्यावर आनंद लुटत असत, परंतु आज जर किनाऱ्यावर आपण लक्ष मारलं तर दगड धोंडे सर्वत्र पसरलेले आहे। व्यवस्थित चालायला जायला वाट नाही, बसायला जागाही शिल्लक राहिली नाही, अशी स्थिती या किनाऱ्यावर लक्ष मारली तर दिसून येते। सरकारने पुन्हा एकदा या संरक्षण भिंतीची स्वतः पाहणी करून आजोबा मंदिर परिसरातही संरक्षण भिंत उभारून जे स्थानिक सॅग व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लवकरात लवकर त्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवाव्यात अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।